जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे मुंबई येथून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे फिनिक्स विशेष सन्मान सोहळ्यामध्ये आपले मनोगत व्यक्त करतायत. ते मनोगत आपण आता आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून पाहूया. हे केवळ एक स्पिरिच्युअल गुरु नाही आहेत, तर स्पिरिच्युअलिटी सोबत ते सन्मार्ग दाखवणारे आहेत, ते परिवर्तन घडवणारे आहेत. लाखो लोकांच्या जीवनात तर परिवर्तन त्यांनी घडवलंच आहे, पण आज समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे, जो दुःखी आहे, जो पीडित आहे, त्याच्याही जीवनात परिवर्तन घडवणारे गुरुजी आहेत. महाराष्ट्रासहित देशातल्या अनेक शेतकऱ्यांची निराशा दूर करून त्यांच्या जीवनामध्ये आशेचा किरण निर्माण करणं, त्यांना शेतीमधले बदल शिकवणं, जलसंधारणाचं काम करणं, जलदूताप्रमाणे दुष्काळी भागामध्ये जलसाठ्यांची निर्मिती करणं, अशी अनेक कामं सांगता येतील की जी कामं गुरुदेवांनी आणि गुरुदेवांच्या प्रेरणेनं आर्ट ऑफ लिव्हिंग या संघटनेने केली. ज्यावेळी आम्ही जलयुक्त शिवार सारखी योजना सुरू केली आणि जी महाराष्ट्रामध्ये एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह योजना म्हणून 20,000 गावांचं परिवर्तन घडवणारी योजना, ही जलयुक्त शिवार सारखी योजना, ही योजना सुरू केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा सरकारच्या मदतीला कोणी आलं असेल तर आर्ट ऑफ लिव्हिंग त्या ठिकाणी पुढे आली. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात नदी खोलीकरण, नाले खोलीकरण असेल, गाळ काढण्याचं काम असेल, त्या ठिकाणी धरणातला गाळ काढण्याचं, तलावातला गाळ काढण्याचं काम असेल, वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तयार करायचे असतील, अतिशय सायंटिफिक पद्धतीनं आर्ट ऑफ लिव्हिंगने आपले स्वतःचे कार्यकर्ते प्रशिक्षित करून त्या ठिकाणी सरकारसोबत काम केलं आणि समाजाला प्रेरित केलं. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रेरणेमुळे हजारो लोक हे आपल्याला त्या ठिकाणी रोज सकाळी श्रमदान करताना दिसले. आणि आपण आपल्या जीवनात परिवर्तन घडवू शकतो हे आर्ट ऑफ लिव्हिंगने अनेक गावातल्या लोकांना शिकवलं. जलसंधारण झालं, मग पीक पद्धती झाली, मग त्याच्यामध्ये प्रयोग झाले, मग सेंद्रिय आपल्याला पीक पद्धती कशी करता येईल याचा विचार झाला, गोवंशाचा विचार झाला. एकूणच जे काही आपलं अर्थकारण आहे आणि ग्रामीण भागातलं अर्थकारण आहे, याच्यावर एक सकारात्मक बदल घडवण्याचं काम हे गुरुदेवांनी केलं. आणि आजही ते काम अखंडपणे त्यांचं चाललंय. महाराष्ट्रात चाललंय, महाराष्ट्राबाहेर संपूर्ण भारतामध्ये चाललंय. आणि हे जे आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम आहे हे अनेक देशांमध्ये देखील त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून मी पहिल्यांदा जो उल्लेख केला की आज भारतीय संस्कृती, भारतीय योग पद्धती, भारतीय चिकित्सा पद्धती या सगळ्या गोष्टींना एक जागतिक मान्यता मिळते आहे, त्याच्या पाठीमागे जी मंडळी आहेत त्यात प्रामुख्यानं गुरुदेवांचं नाव आपल्याला घेता येईल की ज्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीला, योग पद्धतीला, चिकित्सा पद्धतीला जगामध्ये मान्यता मिळवून दिली. आणि मला आजही आठवतं की त्यांनी दिल्लीमध्ये जे ग्लोबल हार्मनीचं एक संमेलन घेतलं होतं, जगातल्या शेकडो देशातनं विविध त्या ठिकाणी पंथाचे लोक, विविध धर्माचे लोक, विविध विचाराचे लोक हे सगळे एका मंचावर आले होते. ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदांनी धर्म परिषदेमध्ये भारतीय विचारांना जागतिक वारसा मिळवून दिला, त्याचंच प्रत्यंतर हे यमुनेच्या तीरी आम्ही गुरुदेवांच्या माध्यमातनं त्या हार्मनी परिषदेमध्ये बघितलं. आणि एक प्रकारे भारतीय विचार हा जगामध्ये पोहोचवण्याचं काम आणि जगातल्या लोकांना एकत्रित आणून
आम्ही पूजा पद्धतीने वेगळे असू, पण शेवटी आम्ही सगळे मानव आहोत आणि मानवता हा आमचा धर्म आहे, अशा प्रकारचा विचार जो गुरुदेवांनी त्या ठिकाणी दिला, मला असं वाटतं की ते खऱ्या अर्थानं एक वैश्विक विचार घेऊन त्या ठिकाणून सगळे लोक परत गेलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचे गुरुदेव आज या ठिकाणी आले आणि त्यांनी माझा सत्कार केला. मला असं वाटतं की या फिनिक्स हा जो काही पुरस्कार आहे, या पुरस्काराचाही सन्मान वाढला आणि माझाही सन्मान वाढला. त्याबद्दल मी मराठी पत्रकार संघाचं अतिशय मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मराठी पत्रकार संघाला आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समस्त जनतेला आश्वस्त करू इच्छितो की मगाशीच असं सांगितलं की हे पद नाही, ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे आणि पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी पार पाडत महाराष्ट्राला सर्वोच्च स्थानावर न्यायचं, हा जो आपला प्रयत्न आहे, तो प्रयत्न सातत्याने मी करतच राहीन. आणि या प्रयत्नामध्ये हा जो काही फिनिक्स सन्मान सोहळा आहे, हा जो पुरस्कार तुम्ही दिलेला आहे, या पुरस्कारामुळे हे कार्य करण्याची शक्ती माझी द्विगुणित होईल, हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आमच्या मराठी पत्रकार संघाचे आणि आमच्या चारही संपादकांचे अतिशय मनापासून आभार मानतो, गुरुदेवांचे आभार मानतो. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.